दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून मंत्रिपदी ज्यांची वर्णी लागू शकते त्या नेत्यांची नावं सुद्धा एबीपी माझाच्या हाती लागली आहेत। आदिती तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कायम राहणार आहे। तसंच दत्ता भरणे, नरहरी झिरवाळ, संजय बनसोडे, इंद्रनील नाईक, संग्राम जगताप आणि सुनील शेळके यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते असंही एबीपी माझाला कळलेलं आहे। तर काही अनुभवी आणि जुने तसेच ज्येष्ठ नेते पुन्हा एकदा मंत्रिपदी प्रस्थापित होतील बसतील। त्याचबरोबर नव्याने इंद्रनील शेळके, त्याचबरोबर आदिती तटकरे अशा पद्धतीचे आपण पाहतो। इथे अजित पवार स्वतः अर्थात असतीलच, आदिती तटकरे त्यांच्यासोबत असतील, छगन भुजबळ हे देखील संभाव्य मंत्री, तसंच दत्ता भरणे, धनंजय मुंडे, अनिल पाटील यांची सुद्धा संभाव्य मंत्री म्हणून नावं आता कळत आहेत। नरहरी झिरवाळ, संजय बनसोडे आणि इंद्रनील नाईक ही सुद्धा काही नवी नावं यामध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे। तसंच संग्राम जगताप, सुनील शेळके आणि हसन मुश्रीफ यांच्याही नावाबद्दल चर्चा आहे। तर अशा पद्धतीने नक्की या मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाची वर्णी लागतेय ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।